नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. सकाळचे 9:30 वाजता आहेत आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज बुलेटिनमध्ये. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. धर्मांतराबद्दल गुजरात सरकारनं एक नवा अध्यादेश काढलेला आहे. हिंदूंना बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. बौद्ध धर्माप्रमाणेच जैन आणि शीख धर्म स्वीकारणाऱ्यांसाठी सुद्धा परवानगी आवश्यक आहे. गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट नुसार परवानगी बंधनकारक करण्यात आलेली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली हे सध्या आपल्या सोबत आहेत. मंजुनाथ सर, गुजरात सरकारचा हा अध्यादेश धर्मांतरासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे असं या अध्यादेशामध्ये म्हटलेलं आहे. कसं बघायचं या अध्यादेशाकडे, कसं बघायचं या निर्णयाकडे? येस गुरुजी, फर्स्ट ऑफ ऑल जर आपण ऍक्ट जर बघितला, मी त्याचवरून ऍक्ट रेफर करत होतो. हा ऍक्ट जो आहे मास कन्व्हर्जनच्या अगेनिस्ट इश्यू केलेला एक ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये एक अल्युरमेंट किंवा असं काही प्रलोभन किंवा फोर्सफुली कन्व्हर्जन जर होत असेल तर त्याच्या विरोधात हा कायदा आहे. आणि त्याच्यावरून काही एक गैरसमज किंवा कन्फ्युजन निर्माण झालेला होता की वेदर बुद्धिझम हिंदुझम पेक्षा वेगळा आहे का. आणि त्यावरून गुजरात सरकारनं हा नोटिफिकेशन काढलेला आहे. हवेवर जर आपण कॉन्स्टिट्यूशन जर बघितला तर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे बुद्धिझम हे हिंदुझम मध्येच येतं. और बुद्धिझम, जैन, ख्रिश्चन, शीख हे सगळे हिंदुझम मध्ये येतात. नाव हा इश्यू थोडासा सेन्सिटिव्ह झालेला आहे. वाय? बिकॉज थोडंसं याच्यामध्ये ज्या पद्धतीने कन्फ्युजन आलेला होता. बिकॉज ऍज द कॉन्स्टिट्यूशन बुद्धिझम इज अ हिंदू ओनली. आता या नोटिफिकेशन मुळे थोडंसं एक कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे की हिंदुझम आहेत की नाही, बुद्धिझम हिंदुझम मध्ये फॉलो पडतात की नाही. आणि त्यामुळे कुठेतरी कॉन्स्टिट्यूशनला एक वाट मोकळी झाली आणि त्यामुळे हा नोटिफिकेशन कुठेतरी चॅलेंज करू शकतं असं वाटतं. ऑन द कॉन्ट्ररी दुसरा एक जर बघितला तर बुद्धिझम कधीही हिंदुझम आहोत असं कधी ऍक्सेप्ट करत नव्हते आणि त्यांना एक सेपरेट एंटिटी आहोत असं त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि त्या पद्धतीनं मगाशी मी एक आर्टिकल सुद्धा वाचत होतो, त्याच्यामध्ये काही त्यांची कमेंट सुद्धा आहेत की या नोटिफिकेशन मुळे आम्हाला एक रिलीफ मिळली, ते आम्हाला सेपरेशन दिलेली आहे, सेपरेट रिलीजन म्हणून रेकग्नाइज केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हवेवर हे एकाचं मत आहे आणि मत नाही होऊ शकत. त्यामुळे एखाद्या वेळा आय बिलीव्ह हे नोटिफिकेशन कुठं ना कुठं गुजरात हायकोर्टमध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं. बिकॉज आर्टिकल 25 ऑफ सरप्लस 2 त्याच्यामध्ये बुद्धिझम आर हिंदूज असं म्हटलेलं आहे. त्या कुठेतरी हे सेपरेशनच्या ह्याच्यावरून चॅलेंज केलं जाऊ शकतं. हवेवर त्यांचं म्हणणं, गुजरात सरकारचं म्हणणं असं येतं की हे फक्त आम्ही क्लॅरिफिकेशनसाठी देतोय. कन्फ्युजन चाललेला होता की रिलीजन टू रिलीजन कन्वर्ट करत असताना वाय? बिकॉज हिंदुझम बुद्धिज आर हिंदुझम, त्यामुळं प्रोसिजरल परमिशनची गरज नाही. आणि त्यामुळं हा एक अँबिग्युटी आपण करण्यासाठी हा सुधारचा नोटिफिकेशन केलेला आहे. बट कुठं ना कुठं एक डाऊटफुल इश्यू येतोच की हा मुद्दा परत एकदा बौद्ध हिंदू आहेत की नाही याला कुठेतरी वाचा फोडणार आहे. मला वाटतं नक्कीच कुठं ना कुठं हायकोर्टामध्ये याच्या विरोधात हिंदूकडून पिटिशन फाईल केलं जाऊ शकतं, चॅलेंज त्याला केलं जाऊ शकतं. बरोबर. त्यामुळे आता याला कसं चॅलेंज होतं हे बघायचं. धन्यवाद मंजुनाथ सर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी वंचितचे राजेंद्र पातोडे सध्या आपल्यासोबत आहेत. राजेंद्रजी, धर्मांतराबद्दल गुजरात सरकारचा हा नवा अध्यादेश हिंदूंना बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे असं यामध्ये म्हटलं. तुमची यावरची प्रतिक्रिया? हे सर्क्युलर जे आहे ते राजकीय सर्क्युलर आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आजवर अनेकदा धर्मांतराच्या संदर्भातले अनेक खटले गेलेत आणि केंद्र सरकारला या संदर्भात कायदे करण्याचा कुठलाही अधिकार नाही असं जेव्हा निश्चित झालं तेव्हा तो राज्यांवरती दिला गेला की राज्यांनी त्यावरचं नियमन करावं, त्यावरचे कायदे करावे. एखादं सर्क्युलर हा काही कायद्याचा भाग असू शकत नाही, त्या गाईडलाईन असतात. आणि निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे त्यावेळी अशा पद्धतीचे कायदे करून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या समूहामध्ये, धर्मांमध्ये अशा पद्धतीच्या चर्चेला ऊत आणायचा हा भाजपचा आणि तिथल्या सरकारांचा डाव आहे. मुळात बौद्ध धर्म असेल, जैन असेल किंवा ख्रिश्चन हे जे मायनॉरिटीज म्हणून गणल्या जातात तर त्यांना NRC-CA कायदा लागू करत असताना त्याची पूर्वपीठिका जी आहे ती भाजपवाले किंवा गुजरातमध्ये तयार केली जाते. गुजरात ही अशा पद्धतीच्या
कामांची प्रयोगशाळा आहे. मग तिथे दंगली असतील, धार्मिक विकृष्टीकरण असेल, समूहांमध्ये वाद लावून देण्याची कारणं असतील, तर ती गुजरात ही प्रयोगशाळा आहे. आणि त्यामुळे असं कुठलंही सर्क्युलर काढलं जाणं हे असंवैधानिक आहे. त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं. मुळात रामाची मूर्ती स्थापन करताना बुद्धाला त्यांच्या अवतारापैकी एक सांगायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने बॅरियर्स टाकायचे, तर धर्म परिवर्तन हा माणसाचा स्वातंत्र्य दिलेला अधिकार आहे. त्याला कुठलंही सरकार अशा पद्धतीने नियमित करू शकत नाही किंवा असे कायदे केले जाऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सर्क्युलर जे आहे हे कुठल्याही पद्धतीने वैध नाही, ते असंवैधानिक आहे आणि ते न्यायालयामध्ये टिकणार नाही. धन्यवाद राजेंद्रजी या प्रतिक्रियेसाठी. गुजरात सरकारकडनं काढण्यात आलेला हा अध्यादेश आणि त्यावरनं येणारा आता या प्रतिक्रिया, हिंदूंना बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे असं या अध्यादेशामध्ये म्हटलेलं आहे. हिंदूंना जर का बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करायचं असेल, बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल तर त्यासाठीची परवानगी घेणं आवश्यक असेल असं या अध्यादेशामध्ये म्हटलंय. बौद्ध धर्माप्रमाणे जैन शीख धर्म स्वीकारण्यासाठी सुद्धा परवानगी आवश्यक असल्याचं म्हटलं. आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर सध्या आपल्यासोबत आहेत. आंबेडकरजी, गुजरात सरकारनं काढलेला हा अध्यादेश आहे धर्मांतराबद्दल, हिंदूंना बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरासाठी परवानगी घेणं आवश्यक असेल असं या अध्यादेशामध्ये म्हटलंय. तुमची भूमिका? अत्यंत दुर्दैवी हा अध्यादेश आहे. खरं म्हणजे याचा मी निषेध करतो. खरं म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा आहे आणि या पद्धतीने कोणाला कुठेही डांबून ठेवण्याचा कोणाला अधिकार नाही. आमचं तर म्हणणं आहे की बौद्ध धर्मातून कोणी हिंदू धर्मात जात असेल तर आमचं ऑब्जेक्शन नाही, तर हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात येण्यासाठी कशाला ऑब्जेक्शन असावं. आणि या पद्धतीचं फ्रीडम आता 21व्या शतकामध्ये जर आपण लोकांना जर फ्रीडम देणार नसू तर त्याचा उपयोग काय? व्यक्ती स्वातंत्र्याचं जे आपल्या घटनेमध्ये तरतूद करण्यात आली त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हा घाला आहे असं माझं मत आहे. आनंदराजजी, अशा प्रकारची बंधनं लादणं हे यातनं काय साध्य करायचं असं तुम्हाला दिसतंय? अगदी सुरुवातीची प्रतिक्रिया ठरेल पण तरी नाही, यातून एक प्रकारे बंदिस्त समाज तयार करायचा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही जाती व्यवस्था आहे तशी ही धर्म व्यवस्था निर्माण करायची आणि त्याच्यामधून आपलं जे महत्व आहे, जे काही मनुवादी विचारसरणीचं महत्व आहे ते वाढवण्याचा प्रयत्न होतोय असा माझा आरोप आहे. आणि आंबेडकरजी, मुळात हा जो अध्यादेश निघालेला आहे तो त्याला सगळ्याला पार्श्वभूमी निवडणुकांची आहे. हो ना, हे मुद्दाम केलंय. हिंदूंची मतं म्हणजे आम्ही कशी हिंदू प्रेमी दाखवण्याचं, परंतु आज त्या सर्वांचा बुरखा फाटलेला आहे आणि लोक धर्माच्या नव्हे तर आज महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावरती मतदान करणार आहेत या इलेक्शन मध्ये. हे मी स्वतः इथे अमरावतीला आहे तेव्हा लोकांची जी प्रतिक्रिया मला दिसते. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.